रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम गासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 62वी ओवी आपली काल आपण सुरुवात केली होती. 61 ओव्या होऊन गेल्या. आता या पुढच्या ओव्या म्हणजे 62, 63, 64 आणि 65 याच्याबद्दल जेव्हा मी विचार करतो तर तेव्हा मला असं वाटतं की एखाद्याला सांगावं की बा हे पोतं घे आणि पहाडावर चढ. ऐकू येतं ना? हो येते. हां, त्याला सांगितलं हे पोतं घे आणि पहाडावर चढ. त्याला वाटतं काय आता पहाड काही फार मोठा नाही, पोतंही काही फार मोठं नाही, मी सहज चढून जाईल. म्हणून त्याने ते पोतं पाठीवर घेतलं आणि चढायला सुरुवात केली. आता जो तो चढत गेला, आता काय किती राहिलं, आता थोडंसंच राहिलं, आता थोडंसं राहिलं असं म्हणत गेला. पण शेवटी जेव्हा 5-10 पावलं राहिली ना, तेव्हा ते पोतं अधिक जड व्हायला लागलं. तसं आता ह्या चांगदेव 65चं झालेलं आहे. सुरुवातीला ओव्या थोड्याफार आपल्याला सांगता आल्या, आपण समजू शकलो. असं होता चांगदेव 65चं हे जे विवरण आहे त्यामध्ये त्याने दिलं आहे. म्हणजे आपले माधवनाथ महाराज पुण्याचे ते म्हणतात की ह्या ओव्या आधी तर समजणं अवघड आहे, त्यानंतर दुसऱ्याला सांगणं त्यापेक्षा अवघड आहे, नंतर दुसऱ्याने किती समजलं ते अवघड आहे. आणि हे सगळं इतक्या अवघड गोष्टी करत असताना म्हणजे याच्यातनं आपल्याला काय आनंद प्राप्त झाला हा ज्याचा त्याने समजण्याचा विषय आहे. तो काही असा स्पष्टपणे सांगता येत नाही, तो काही स्पष्टपणे दिसत नाही. म्हणून अनुभव जो आहे तो म्हणजे अनिर्वाच्य म्हणजे तो त्याच्याबद्दल बोलताच येत नाही, फक्त तो अनुभव स्वतःहून घ्यावा लागतो. तशा या सगळ्या ओव्या आहेत. आता या 62, 63, 64, 65 या 4च ओव्या आहेत. पण 4 ओव्या इतक्या अवघड आहेत की आतापर्यंतच्या ओव्या काहीच नव्हतं असं वाटतं. आता जी ओवी येते, एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. म्हणजे 2 आरसे आहेत. मी लहान असताना आईवडिलांच्या बरोबर आम्ही नेहमी पंढरपूरला जात होतो. लहान असताना म्हणजे अगदी 1ली, 2री, 3रीच्या वयामध्ये पंढरपुरामध्ये एका देवळाचं मला खूप आकर्षण होतं. ते तुकाराम महाराजांचं देऊळ होतं. तुकाराम किंवा नामदेव असतील, आता ते लहानपणचं आठवत नाही, पण तो दृष्टांत आठवतो. त्या देवळामध्ये गेल्यानंतर मूर्ती होती ती तुकाराम महाराजांची, आणि त्याच्या बाजूला आरसे लावले होते. 2 किंवा 3 आरसे असतील. पण त्या एका आरशाचं प्रतिबिंब दुसऱ्या आरशात पडायचं, दुसऱ्याचं तिसऱ्यात पडायचं. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या मूर्ती ज्या आहेत त्या एकामागे 50-100 मूर्ती आहेत असा भास व्हायचा आपल्याला त्या ठिकाणी. आणि तो शेवटी भासच आहे. तसं हे म्हणतात की हे जे आरसे आहेत ना, 2 आरसे, की ते 2 आरसे म्हणजे दोन्ही डोळस आरिसे, एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. म्हणजे 2 आरसे आहेत आणि ते एकमेकाच्या समोर ठेवलेले आहेत. एक आरसा म्हणजे ज्ञानदेव आहेत आणि दुसरा आरसा म्हणजे चक्रपाणी म्हणजे चांगदेव. चक्रपाणी हे चांगदेवांचं दुसरं नाव आहे. तर असे 2 आरसे एकमेकांच्या समोर आहेत. आता ज्ञानदेव आपल्या आरशातून जेव्हा समोरच्या आरशाकडे म्हणजे चांगदेवाकडे पाहतात तेव्हा त्यांना मीच त्या ठिकाणी आहे असं दिसतं, आणि चांगदेव जेव्हा यांच्याकडे पाहतात तेव्हासुद्धा मीच आहे असं चांगदेवांना वाटतं. आता दोघांचं जे वाटणं आहे, पहिल्यांदा चांगदेवांना असं वाटत होतं मी योगी आहे, मी 1400 वर्ष जगलो, माझी एवढी सत्ता आहे, कोणी मेलं तर मी त्याला जिवंत करू शकतो, एवढे 1000 शिष्य माझे आहेत, म्हणून असं माझं हा जो अहंकार होता ते घेऊन चांगदेव त्या आरशामध्ये पाहत होते. आणि त्यांना त्यावेळेस स्वतःचंच रूप त्या आरशामध्ये दिसत होतं. पण ह्या 65चा जेव्हा त्यांच्यावर प्रभाव झाला, तो उपदेश झाला,
तेव्हा त्यांना स्पष्टपणे दिसायला लागलं की या आरशामध्ये मी जो दिसत आहे तो चांगदेव म्हणून दिसत नाही, पण एक परब्रह्म या ठिकाणी आहे, परमात्मा आहे, ते चैतन्य आहे, जे चैतन्य सगळीकडे आहे तेच या ठिकाणी मला दिसतं आहे, असा भाव चांगदेवांच्या मनामध्ये आला. आता हा भाव ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये आधीपासूनच होता, पण चांगदेवांच्या मनामध्ये हा उपदेश केल्यानंतर तो भाव निर्माण झाला. आणि मीच मला आरशात पाहत आहे, म्हणजे माझं नाम रूप आकार जे आहे ते सगळं आता गेलं, दृश्य जे आहे ते सगळं गेलं आणि परब्रह्म स्वरूपामध्ये मी स्थित झालो, अशी दृष्टी त्यांना प्राप्त झाली. म्हणून परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. आता या ठिकाणी आणि ते म्हणतात की हे दोघे जे आहेत, चांगदेव आणि ज्ञानदेव जे आहेत, हे दोघे डोळस आहेत. म्हणजे आरसे कसे आहेत ते डोळस आरसे, डोळस कसे आणि आपण आंधळे असा त्याचा अर्थ आहे. आता आपण जेव्हा आरशामध्ये पाहतो तेव्हा आपणच आपल्याला पाहतो, मीच माझं नाव रूप जे काय आहे तेच कल्पना करून त्या आरशामध्ये पाहतो आणि मी आज काहीतरी दुःखी दिसत आहे, मी आज काहीतरी आनंदी दिसत आहे, मी लहानपणी असा दिसत होतो, हा माझा जुना फोटो आहे, आता मी असा दिसतो, असं म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपला विचार जो आहे तो देहाच्या संबंधाने आहे. जेव्हा आपण समोर आरसा असो किंवा नसो मनाने एखादा विचार करतो तेव्हा तो विचार माझ्या मनामध्ये आला, तो आल्याबरोबर मला समजतं की हा विचार आता माझ्या मनामध्ये सुरू आहे. तर मन आणि देह आणि मग बुद्धी. आता बुद्धीचा विचार असतो. बुद्धीचा विचार असा की लहानपणी आपल्याला हे किती अवघड वाटायचं. पहिलीमध्ये असताना पहिलीचा अभ्यास अवघड वाटायचा, चौथीमध्ये गेल्यानंतर पहिली किती सोपं वाटतं, असं होतं. आता माणसाला पूर्वी जे होतं ते अवघड वाटत होतं, ते आता सोपं होत गेलं. पण हे सगळं समजायला जी बुद्धी होती, त्या बुद्धीची प्रगल्भता जशी जशी वाढत गेली तशी तशी जे काही मी अभ्यास केला तो मला आता सोपा वाटायला लागतो. म्हणून मन, बुद्धी आणि देह या तिन्ही स्तरावर आपण आपल्याला त्या आरशामध्ये पाहतो. पण आपल्याला याच्या पलीकडे जी दृष्टी आहे ती आपल्याजवळ नसल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आंधळेच म्हणतात. म्हणून नाहीतर आपण सर्व आंधळच आहोत. मीच आपल्याला आरशामध्ये पाहतो आणि म्हणून आपण आपल्या आरशामध्ये त्या मन, बुद्धी आणि चित्त किंवा आपले देह या भ्रमामध्येच आपण आपल्याला पाहतो. त्या पलीकडचा विचार आपल्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या चांगदेव 65 ज्या ओव्या आहेत त्या ओव्याला आता तुम्ही दर्पण करा. आता आपल्यासमोर चांगदेवही नाही तर ज्ञानदेवसुद्धा नाही. मग आता त्यांना आपण पाहायचं कसं? तर या चांगदेव 65च्या रूपाने तुम्ही या ओव्यांमध्ये स्वतःला पहा. म्हणजे स्वतःचं जे स्वरूप आहे, मूळ स्वरूप जे आहे परमतत्व, ते तत्त्व त्याला शोधायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि तो प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला मग असं आमच्यासारखे तुम्हीसुद्धा डोळस व्हाल. खरं म्हणजे तुम्ही सगळे डोळस आहात, पण मायेने भ्रमाने तुम्हाला ही दृष्टी जी आहे ती तुम्ही आता घालवून बसलेले आहात. आणि म्हणून एक मुकले भेदा. आता ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव हे दोघे खरं म्हणजे या ठिकाणी डोळस असे आहेत आणि डोळस आरसे असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी असलेला भेद जे आहे तो मुकले भेदा. मुकले भेदा म्हणजे मी तूपणाची झाली बोळवणं, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. म्हणजे चांगदेवांना वाटत होतं की त्या काशीहून ते आले यांना भेटण्यासाठी, कारण त्यांनी यांची कथा ऐकली होती, रेड्याच्या मुखी वेद वदवलेला आहे, एवढी कीर्ती आहे, म्हणून आता यांना भेटायला जावं. दुसरीकडे विचार आला की हा तर काय लहान मुलगा आहे, एवढं मोठं माझं 1400 वर्षाचं ऐश्वर्य आहे आणि ते घेऊन मी याला भेटायला जाणं काही बरोबर आहे का? असं सगळं भ्रमामध्ये ते आले. तेव्हा ते सगळं दृश्य जे आहे ते आपल्याबरोबर घेऊन आले. पण तिथे आल्यानंतर त्यांचा बोध झाल्यानंतर, त्यांची भेट झाल्यानंतर आपण आत्तापर्यंत पाहिलं की ही सिद्ध भेट होती. या सिद्ध भेटीचा आनंद त्यांना मिळाला आणि त्यामुळे आता ते मुकले भेदा. म्हणजे आत्तापर्यंतचा जो भेद होता आपल्या मनामध्ये, मी वेगळा, चांगदेव वेगळे, ज्ञानदेव वेगळे किंवा ही सृष्टी वेगळी, मी वेगळा आणि मी पाहणारा वेगळा, असा जो भेद होता तो भेद आता त्यांच्या ठिकाणचा गेला आहे. आणि तो भेद म्हणजे सहा अहम. तो भेद गेला म्हणजे काय राहतं? सहा अहम. सहा म्हणजे ते परब्रह्म म्हणजेच मी आहे, अहम ब्रह्मास्मी, असा स्वरूपबोध चांगदेव महाराजांना झाला. आता प्रत्येकाचे आकार, प्रकृती, वर्ण हे सगळे भिन्न भिन्न असतात. आपण जेव्हा इतरांकडे पाहतो तेव्हा प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी असते. ती सगळी समर्थ म्हणतात. मग नाना देही देव एका विराजे, नाना नाटकलीला सुंदर रूप साजे. ही जी दृष्टी आहे, ज्या या आरतीमधून आलेली आहे, ती आरती हेच आपल्याला सांगते की त्या ठिकाणी चाफळच्या खोऱ्यामध्ये जेव्हा ब्राह्मणांना जेव घालायचं म्हणून म्हणजे निमंत्रणं गेली,
तेव्हा नेमकं त्या ब्राह्मणाने त्यावर बहिष्कार केला आणि एकही ब्राह्मण त्या ठिकाणी आले नाहीत रामनवमीच्या नंतर दशमीच्या पंक्तीला. आणि तेव्हा समर्थाने आपल्या शिष्यांना पाठवलं आणि त्या बाजूला जे गावं आहेत भोवरवाडी वगैरे त्या गावातल्या लोकांना सगळ्यांना बोलावलं. ते सगळे ब्राह्मण नव्हते, इतर जातीचे होते, पण समर्थाने त्यांना त्यांचा पाद्यपूजा केली. त्यांना आपलं काय वस्त्र उपरणं ते अर्पण केलं, गंध लावलं आणि त्यांना भूदेव म्हणून समर्थाने साष्टांग नमस्कार घातला. आता ही जी दृष्टी त्यांच्या ठिकाणी आली ती कशामुळे आली की नाना देही देव एक विराजे, नाना नाटकलीला सुंदर रूप साजे, असं ती आत्मारामाची आरती त्यांनी त्या ठिकाणी रचलेली आहे. म्हणजे ही जी आरती आहे ती आपल्याला दाखवते की आता मुकले भेदा, म्हणजे मी आणि तू असा भेद होता तो आता भेद गेला आणि स्वरूपाचा बोध जो आहे तो झालेला आहे. वसंत बापट यांची कविता आहे. आपण ती नेहमी पत्रद्वारा दाखवत अभ्यासाच्या उपक्रमामध्ये सज्जनगडावर चाफळला कुठे कार्यक्रम असताना आपण ती नेहमी म्हणतो. पहा, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना. आता ही जी आरती आहे त्या आरतीमध्ये काय की सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर आहे, चित्त हे सुद्धा मंदिर आहे. म्हणजे आपलं देह चित्त हे सगळं मंदिरासारखं झालं पाहिजे आणि ते जेव्हा मंदिरासारखं होईल तेव्हा सत्य सुंदर मंगलाची आराधना आपण करू शकतो. पण जोपर्यंत आपल्या देहामध्ये इतर वासना आहेत, इतर आकर्षण आहे, लौकिकाचं आकर्षण आहे, वित्तेषणा दारेषणा या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या नको त्या गोष्टी त्या देहामध्ये असल्या तर त्या ठिकाणी असलेला परमेश्वरसुद्धा आपल्याला दिसेनासा होतो. म्हणून ते म्हणतात की तिये परी जो इया दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. म्हणजे खरं आत्मसुख जे आहे त्याला प्राप्त होईल जो या ओव्यांमध्ये आपलं स्वतःचं स्वरूप पाहिल. आता हा उपसंहाराचेच हे 2-4 ओव्या आहेत आणि हे सगळे चांगदेवपासाठी ही जगाच्या उद्धारासाठी त्याने सांगितलेले आहे. अमृतानुभवामध्ये सुद्धा शेवटी ओवी येते, म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृते येणे, सणू भोगिजे सणे विश्वाचिनी. सणू भोगिजे सणे म्हणजे का, आपण एखादा सणाचा उपभोग घेतो, सणाचा आनंद घेतो, पण हे ते म्हणतात की हा सणच ज्या सणाकडे जाऊन आनंद भोगतो, सणू भोगिजे सणे विश्वाचिनी, म्हणजे या जगानेच तो आनंद लुटावा अशा प्रकारचा अनुभव येणं, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित, असा स्थिती येणं म्हणजेच विषयाचा आनंद आहे तो सुद्धा आनंदच आहे. पण विषयाच्या आनंदामध्ये ते सुख नाही, या परमात्म्याच्या आनंदामध्ये चिरकाळ टिकणारं असं सुख आहे. म्हणून जेवढे काही इहलोकीचे उपभोग आहेत त्याचा आनंद माणसाने घ्यावा. ते घेत असताना फक्त परमेश्वराचं स्मरण ठेवणं, परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि ती जाणीव नसेल तर मग प्रत्येक आनंदाच्या नंतर दुःख हे आहेच. आणि म्हणून त्या आनंदाला विषयातील आनंदापेक्षा हा आनंद वेगळा आहे, तो आत्मानंद आहे, तो ब्रह्मानंद आहे, स्वरूपानंद त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून एक विषयांपेक्षा ब्रह्मानंद, विषयाचा आनंद जर एक असेल तर हा ब्रह्मानंद लक्षावधी पटीने मोठा आहे. आणि म्हणून निर्विषय आनंद आपण आपल्या ठिकाणी शांत आणि स्वस्थ बसून भोगायचा. तो आनंद जे आहे तो आपल्या ठिकाणी शांत आणि स्वस्थ बसून भोगायचा. खरं म्हणजे हा विषय कसा आहे, ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे, ज्ञानेश्वरीमधली ओवी आहे. आणि मग शेवटी जीवो ब्रह्मैव नापरहा, की या ठिकाणी जीव जो आहे तो परब्रह्मस्थितीला मिळणं याशिवाय दुसरं तिसरं कुठलाही मुख्य उद्देश नाही. त्या ओव्या म्हणजे कसं आहे की गंगेचा ओघ आहे, गंगा वाहत आहे आणि त्या गंगेच्या पाण्यामध्ये ते तीर्थ म्हणून जो घेईल त्याला जसा आनंद मिळेल आणि तो जसा अंतर्बाह्य शुद्ध होईल, तसं या तीर्थाचं आचमन घेतल्याने जसा माणूस मुक्त होतो तसं आत बाहेर माणसाने निर्मळ व्हावं. आत बाहेर निर्मळ व्हावं म्हणजे इंद्रिय मन बुद्धी ह्या प्रत्येकाच्या अंगाने माणसाने अशुद्धता टाकून द्यावी.
जे नाही ते टाकून द्यावं, जे म्हणजे गरजेचं नाही. आणि जनी निंदते सर्व भावे ते जावे, जनी वंदते सर्व भावे करावे. आणि असं जेव्हा आपलं मन शुद्ध होईल तेव्हा त्या दर्पणामध्ये, त्या आरशामध्ये माझं स्वरूप मला दिसणार आहे. अशी ही व्यवस्था या ओळीमध्ये आपल्याला सांगितली आहे. आता पुढे ते सांगतात, 63वी जी ओवी आहे त्यामध्ये म्हणतात, पिये परी जो इया दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. म्हणजे तो आत्मा एवढ्या, म्हणजे ते खरं आत्मसुख जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणजे आपल्याला दासबोधामध्ये एक ओवी येते पहा, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पणिया लुटी आनंदाची करावी. हे आयुष्य आपल्याला प्राप्त झालं, हा नरदेह प्राप्त झाला आहे, ती आपल्याला चांगली रत्नाची पेटी म्हणून प्राप्त झालेली आहे. पण ती एवढी जड पेटी आहे, लोखंडाची पेटी आहे, असं म्हणून तिचा जर त्याग केला तर तो आनंद आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि मग त्या पेटीमधले जे रत्न आहे, जे मौल्यवान वस्तू आहेत, जे आत्मसुख आहे, त्याचं खरं सुख जे आहे, खरं समाधान आहे, ते आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून त्यामधली भजनरत्ने गोमटी जी आहेत ती आपण इतरांना वाटून आपण त्याचा आनंद घ्यावा. आणि म्हणून या ओव्यांमध्ये चांगदेव पासष्टीच्या स्वतःला शोधून पहा, ह्या ओव्यांचा जर आपण दर्पण केला तर त्यामध्ये माझं स्वरूप काय आहे ते आपल्याला दिसलं पाहिजे. आणि म्हणून हा प्रयत्न साधकांनी नेहमी केला पाहिजे. आता शेवटी काय, ज्ञानदेव उरत नाहीत, चांगदेव उरत नाहीत, समर्थ पण नाहीत. मग आता त्यांचा तो आनंद आपल्याला कसा मिळावा? तो आनंद मिळण्यासाठी आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून त्यांचे ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथामध्ये त्यांना शोधावं, तो आनंद त्या ग्रंथामध्ये शोधावा. आणि तो ग्रंथ आपल्याला पहिलं पाऱ्यात घेऊनच जाईल. म्हणून कल्याण स्वामीने आरतीमध्ये तेच म्हटलेलं आहे पहा, आहे ना, नित्य काय, स्वय ब्रह्मची होय, नित्यनेम विवरिता स्वय ब्रह्मची होय. म्हणजे नित्य 20ही दशकींचा अनुभव जो आहे, नित्यनेम विवरिता स्वय ब्रह्मची होय. म्हणजे स्वतः परब्रह्मापर्यंत जाण्याची सोय या ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून ती दृष्टी पाहणे, त्या ग्रंथामध्ये, त्या ओव्यांमध्ये आपण खरं आत्मसुख काय आहे ते पाहणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून म्हणतात, परिदर्पणाचे आधारे, ज्ञानेश्वरीमधली ओवी आहे, परिदर्पणाचे आधारे एकची करून दुसरे, मुख पाहती गवारे तैसे नको हो. म्हणजे गवारे म्हणजे गावंढळ लोक, खेडोळ लोक, ज्यांना काही बुद्धी नाही, ते आरशामध्ये स्वतःचंच मुख जसं पाहतात तसं करू नका. ह्या ओव्या वाचता असताना आपलं स्वरूप काय आहे त्याचा तुम्ही शोध घ्या. आणि या ओव्या तुमचा तो अनुभव, तुम्हाला आपलं प्रतिबिंब जे आहे, आपल्याला जे प्रतिबिंब दिसतं ते आपल्या देहाचं दिसतं, आपल्या बुद्धीचं दिसतं, आपल्या शरीराचं, मनाचं दिसतं. मनच आपलं आपण त्या आरशामध्ये पाहतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपलं सच्चिदानंद स्वरूप जे आहे त्याचा आनंद तुम्ही घ्या. अन्यथा त्या आरशामध्ये पाहणारे जसे गवार आहे, मुख पाहती गवार, म्हणजे हे खेड्यातले लोक, ही माणसं, अज्ञानी माणसं स्वतःचंच मुख त्यामध्ये पाहतात. त्यापेक्षा जास्त जो आनंद आहे तो पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता 64व्या ओळीमध्ये ते सांगतात, नाही त्याची काय नेणो असे. अवघड आहे बरं काय सगळं, नाही त्याची काय नेणो असे. आता 64 आणि 65 आता 2च पावलं राहिले, पण ते पोतं खूप जड होऊन चाललं पाहता. नाही त्याची काय नेणो असे, दिसे त्याची कैसे नेणो दिसे, असे त्याची नेणो आपैसे ते की होईचे. आता खरं म्हणजे शब्द सगळे सोपे आहेत, पण या चांगदेव पासष्टीमध्ये आपल्या जीवनाचं सगळे मूल्य जे आहेत ते सगळे सांगितलेलं आहे. एखाद्याचा खूप पैसा आहे, धनवान आहे, पण तरी पण त्याचं धन जे आहे, पैसा जे आहे, मान जो आहे, हा काही शाश्वत नाही. त्याचा मुलगा कदाचित व्यसनामध्येच ते सगळं उधळून लावू शकतो. आणि म्हणून आपल्याला जो मान मिळाला, सन्मान मिळाला, तोसुद्धा तशाच प्रकारचा आहे. हार तो त्यांना मिळाला, शल्य आम्हा बोचले, आहे ना. एक दत्ता हालसगीकर म्हणून होते, सोलापूरचे कवी आहेत. आमचे आपले कोण, सुनील दादा नाही, आपले दावा केळकर जे आहेत पदाचे संयोजक, हे त्यावेळेस ही कविता मुद्दाम म्हणून दाखवायचे. हार तो त्यांना मिळाला, शल्य आम्हा बोचले. दुसऱ्याचा सत्कार झाला, हार मिळाला, गुलाबाच्या फुलांचा हार मिळाला, हे सगळं ठीक आहे, पण ते पाहून त्या गुलाबाचे काटे आम्हाला बोचले. याचा अर्थ दुसऱ्याचा सत्कार होत असताना माझा सत्कार झाला नाही, माझ्याकडे कोणी लक्ष दिले नाही, ही खंत आपल्या ठिकाणी असते. पण त्यांचा जो सत्कार आहे तो सुद्धा आपला सत्कार आहे असं म्हणलं तर मग या ठिकाणी मुकले भेदा, म्हणजे भेद जो आहे तो मावळून जाईल. भेद सारे मावळू द्या,
वैर साऱ्या वासना सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. तशा पद्धतीने हा भेद जाण्यासाठी नाही त्याची काय नेणो असे. आता ते परब्रह्म नाही त्याची काय नेणो असे, त्या परब्रह्माचा विचार केला तर ज्यांनी ज्यांनी त्या परब्रह्माचा शोध घेतला, त्याचा अनुभव घेतला, त्यांना जर विचारलं किंवा आपल्या धर्मशास्त्रामध्ये ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल उपनिषदांमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या दिल्यानंतर ते ग्रंथ करते किंवा तो ग्रंथ ते उपनिषद शेवटी हेच सांगतं की आम्ही जरी त्या परब्रह्माचं स्वरूप वर्णन केलं असेल तरी पण आम्हाला ते पूर्णपणे समजले नाही. म्हणजे काय नेणो असे, मग ते कसं आहे ते आम्हालाही माहीत नाही, पण त्याचा अनुभव मात्र आम्हाला आला असं ते सांगतात. आणि दिसे त्याची नेणो दिसे, कैसे नेणो दिसे, म्हणजे ते आम्हाला दिसलं, पण आता तुम्हाला काय दिसलं हे सांगा म्हटलं तर त्यांना सांगता येत नाही, कारण शब्दांच्या पलीकडचं ते वर्णन आहे. म्हणून शब्द त्या परब्रह्मापर्यंत जाऊ शकत नाही, ते तिथपर्यंत पोचू शकत नाही. किंबहुना या लौकिकातलं या मायेतला कुठलाही विचार त्या परब्रह्म तत्वापर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून यद गत्वाने निवर्तन्ते तद्धामम परमम मम, म्हणजे त्या परमधामापर्यंत जाण्यासाठी तुम्ही कसाही प्रयत्न केला तर लौकिक अर्थाने तुम्ही त्यापर्यंत जाऊ शकत नाही. पण लौकिकाची भीड, लौकिकाचं प्रेम जेव्हा तुमच्यातून निघून जाईल तेव्हा तुम्ही त्या पारलौकिक अशा तत्वाला साध्य करू शकता. आणि मी सच्चिदानंद स्वरूप आहे हा अनुभव आपण घेऊ शकतो. म्हणून एकमेवा द्वितीय असं जे ब्रह्म आहे उपनिषदेत सांगितलेलं आहे, त्या ब्रह्माचं वर्णन करताना शेवटी नेती नेती असंच म्हणतात. 1000 मुखांचा शेष आहे, तो सुद्धा त्याचे वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून हे सगळे संत मंडळी म्हणतात की त्याचं वर्णन करू शकत नाही हे खरं आहे, पण तरी मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होती मन, माया झाली लज्जायमान काय करू. मायेच्या बळे सद्गुरूचं स्तवन करावं अशी इच्छा झाली आणि म्हणून मी हा सगळा सद्गुरू स्तवनाचं हा घाट घातला. आणि तरीसुद्धा त्या सद्गुरूला कुठलीही उपमा योग्य होत नाही हे लक्षात आल्यावर मग शेवटी काय तर ज्याचा त्याचा अनुभव घेणार आणि त्या आनंदामध्ये आपण राहावं असं ते आपल्याला सांगतात. म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी झाली. आथी नाथी म्हणजे परब्रह्म असं आहे, नाथी म्हणजे ते परब्रह्म असं नाही, तर त्या परब्रह्माबद्दल हे असं आहे किंवा तसं नाही अशी जी बोली किंवा हे असं जे बोलणं आहे जे देखोनी मुकी झाली, म्हणजे त्याचा अनुभव ज्यांना आला ते त्याबद्दल बोलणंच आता त्यांचं थांबलेलं आहे. वाचा पारुशली शब्द न बोलवे पुरती, म्हणून विचार अशी मोडिली वाट जेथे, म्हणजे विचार जे आहे ते आपण मनाने करीत असतो, विचार देहाने आपण कार्य करीत असतो, देह आणि मन, आणि मग येतं बुद्धी, बुद्धीने मग आपण निर्णय घेऊ शकतो. आणि पण या तिन्हीमुळे जे कार्य होतं ते कार्य त्या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून आत्मा हा इंद्रियाने, मनाला किंवा बुद्धीला या सगळ्या तिघांसाठी सुद्धा तो अगोचर आहे. आणि म्हणून तो एखादा तर्काने सुद्धा सापडणार नाही. त्याबरोबर तो नाही असं म्हणावं तरी तो आहे, तो आहे म्हणावं तर त्याचं वर्णन करता का, तर ते वर्णनही करता येत नाही, अशी काही परिस्थिती झाली. म्हणून नाही त्याची कायो नेणो असे, दिसे त्याची कैसे नेणो दिसे. आणि म्हणून सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेथे, म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहणे पाहते दुरी सारोनिया, म्हणून पाहताना पाहणाराही राहत नाही, पाहणे पण राहत नाही. आणि मग काय होतं आहे, तो जो पाहणारा आहे म्हणजे दृष्टा जो आहे तो त्या दृश्याशी असा एकरूप होतो की दृष्टा, दृश्य आणि दर्शन हे तिन्ही एकच होतं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात आपल्या अभंगामध्ये, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी. म्हणून असं जे पाहणं आहे ते पाहणं कसं आहे ते त्याचं सांगतात. ना तरी आटलिया आंब निजबिंबी प्रतिबिंब, नेह टेका नभी नभ घटा भावी, म्हणजे मडक्यामध्ये सुगड्यामध्ये पाणी भरलं आणि ते पाण्यामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा वरचं प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसतं. आता प्रतिबिंब दिसतं म्हणजे वर काहीतरी आहे ते दिसतं, पण कोणाच्या सत्तेवर त्यामध्ये ते पाणी आहे म्हणून. पण ते पाणीचं आटलं, साठवलेलं पाणी आहे, तर पाणी आटल्यानंतर तिथे पाणी जेव्हा नसेल तेव्हा ते प्रतिबिंब आपल्याला दिसणार नाही.
ते मडकं फुटलं तरी आपल्याला दिसणार नाही, पाणी आटलं तरी दिसणार नाही. आणि मग जे आकाश जसं होतं तसंच आकाश आहे, म्हणजे ते प्रतिबिंब जे आहे त्या बिंबामध्ये मिसळून गेलं. जीवो ब्रह्मैव नापरहा, जीव हा स्वतः ब्रह्मस्वरूप झाला. हे कसं होतं त्याचं उदाहरण देतात. नाना इंधनांशू सरलिया वन्नी परते जेवी आपणया, तैसे आपे आप धनंजया निहाळणे झेगा. म्हणजे नाना इंधनांशू सरलिया, आता इंधन जे आहे म्हणजे लाकूड जे आहे, ते पेटलेलं लाकूड जे आहे ते जेव्हा संपतं तेव्हा काय होतं, वन्नी परते जेवी आपणया, म्हणजे ते त्या वन्नी म्हणजे आगीशी ते लाकूड इतकं समरस होतं की तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आणि मग वन्नी परते जेवी आपणया, तसं ते होतं. आणि म्हणून तैसे आपे आप धनंजया निहाळणे जेगा, म्हणजे परब्रह्म स्वरूपाचं निहाळणं. या ओव्यांमध्ये तुम्ही स्वतःचं स्वरूप निहाळा, म्हणजे लक्षपूर्वक आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्या, हे जे सांगतात. तसं इंधन संपल्यावर वन्नी जसं आपल्या स्वरूपामध्ये जातो, त्या ठिकाणी जी आग होती जी दिसत होती आपल्याला ती आता संपली, पण ती आग त्या ठिकाणी असलेली संपली म्हणजे जगातला अग्नी संपला असं होत नाही. तसं हे परब्रह्मतत्त्व कधीही संपत नाही, त्यामध्ये वाढ नाही, त्यामध्ये कमी होणं नाही. आणि म्हणून पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपण हे म्हणतो, पण म्हणताना नुसतं म्हणायचं म्हणून म्हणतो, पण त्याच्या अर्थाशी रममाण झालं तर ते म्हणताना माणूस पूर्णपणे एक मंत्रसुद्धा नीट म्हणू शकत नाही, जर आपण अर्थपूर्ण रीतीने ते आपण म्हणत गेलो तर. अन्यथा एका तासामध्ये 10 अध्यायसुद्धा वाचून होतात. पण असं जर मन लावून आपण जर वाचन केलं तर ते वाचन कधीच आपलं पूर्ण होणार नाही, कारण त्या अर्थाशी आपण रममाण झालेला असतो. त्या परमेश्वराशी, त्या तत्त्वाशी आपण जेव्हा रममाण होतो तेव्हा देहाचे जे नित्य व्यवहार आहेत ते व्यवहारसुद्धा आपण ऐकू येते का? ऐकू येते का? हॅलो, हे बाळा लाईट गेलं, हे करून दे बरं पटकन मागेच. स्पेसिफिक तुझं गेलंच असेल, थांब माझं गेलं. चालू आहे रेकॉर्डिंग. हां.